छत्रपती संभाजीनगरच्या लासूर स्टेशन परिसरात डिझेल टँकरनं पेट घेतल्यानं भीषण आग लागली आहे। आगीमुळे देवगाव रोडवरील वाहतूक दोन्ही बाजूंनी बंद करण्यात आली। दरम्यान अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालाय। आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। मुंबईच्या सांताक्रूज पूर्वमध्ये दिघी चाळीत आग लागली। घरात सिलेंडरचा स्फोट होऊन आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे। गॅस दुरुस्त करताना अचानक सिलेंडरचा स्फोट झाल्याची स्थानिकांची माहिती आहे। स्फोट झालेल्या घरातील 4 जखमी आहेत, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। या प्रकरणी वाकोला पोलिसांकडून चौकशी सुरू आहे। संध्याकाळी 5:30-6:30 दरम्यान तो गॅस रिपेरिंगवाला येतो, जावेद म्हणून इकडे प्रायव्हेटवाला आहे। तो त्यांच्या घरी गॅस रिपेरिंग करायला गेला होता आणि त्यावेळेला तो रिपेअर करता करता त्याच्या हातातनं काहीतरी ब्लास्ट झाला आणि त्यामध्ये ते घरचे 3 माणसं जखमी झाले। तिकडच्या पोरांनी त्यांना डायरेक्ट VN देसाई हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले आणि त्या लोकांनी तिकडे त्यांना थोडंसं मलमपट्टी वगैरे केलं, पण त्यांनी लगेच ते सांगितलं की सायन्सला किंवा कुपरला घेऊन जावं लागेल।